प्रतिष्ठान या ऐतिहासिक संस्थेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवनातील बुद्ध धम्म संस्कार सभागृहामध्ये सन्माननीय रोहित पिसाळ साहेब यांचं आगमन झालेलं आहे आणि या ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक भारसाकडे सर यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे। मी सन्माननीय पिसाळ साहेबांना विनंती करते की त्यांनी विचारमंचावर स्थानापन्न व्हावं। सोबतच ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक भारसाकडे सरांनी विचारमंचावर स्थानापन्न व्हावं। तसेच संस्थेचे संस्थापक सचिव सन्माननीय अशोक इंगळे सर यांना पण विनंती करते की त्यांनीही विचारमंचावर स्थानापन्न व्हावं। सन्माननीय रमेश तायडे साहेब ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक कोषाध्यक्ष यांनाही विनंती करते की त्यांनी विचारमंचावर स्थानापन्न व्हावं। सन्माननीय विचारमंचांना विनंती करते की त्यांनी आपल्या आदर्शांना पुष्प अर्पण करावेत। धूप दीप प्रज्वलित करून पुष्प अर्पण करावेत। सन्माननीय रोहित पिसाळ साहेबांनी आज आपल्या या ऐतिहासिक संस्थेला भेट दिलेली आहे आणि रोहित पिसाळ साहेबांचं नाव असं कोणीच नसेल की ज्यांना माहीत नाही। मुंबईतील एक प्रसिद्ध व्यावसायिक आणि पिसाळ ग्रुप ऑफ कंपनीज चे संस्थापक अध्यक्ष आहेत। साहेबांचा सोने आणि हिऱ्यांच्या कलाकृती याच्यासाठी सर प्रसिद्ध आहेत। त्यांची कंपनी विविध व्यावसायिक उपक्रम चालवते। ते वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभागी होतात। त्यांची जीवनशैली आणि सोने हिऱ्यांच्या दागिन्यामुळे ते सतत मीडियावर चर्चेमध्ये असतात असे हे सन्माननीय रोहित पिसाळ साहेब आपल्या या ऐतिहासिक संस्थेला त्यांनी आज भेट दिलेली आहे आणि आपल्या आदर्शांना पुष्प अर्पण करत आहेत। कर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक मुकुंद भारसाकडे सर यांना मी विनंती करते की त्यांनी सन्माननीय रोहित पिसाळ साहेबांचा शॉल आणि बुके देऊन सत्कार करावा। ही ऐतिहासिक संस्था ही संपूर्णतः समाजाच्या बलबुत्यावर निर्माण झालेली आहे। समाजाचा एकही पैसा न घेता ही संस्था कार्य करते आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पेरलेले विचार इथे संपूर्णतः अंमलात आणले जातात। याबाबत सविस्तर असं माहिती सन्माननीय संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक मुकुंद भारसाकडे सरांनी सांगावी अशी मी सरांना विनंती करते। मी प्रतिष्ठानची माहिती साहेबांना देण्याच्या पूर्वी आपण सगळे एवढे तोलामोलाची मंडळी या ठिकाणी आलेले आहात साहेबांच्या स्वागतासाठी, तर मी आपणास विनंती करतो की आपला देखील परिचय साहेबांना सन्माननीय पिसाळ साहेबांना व्हावा या हेतूनं आपण या कोपऱ्यापासून प्रारंभ करावा। काय नाही 5 मिनटामध्ये परिचय होऊन जातो आणि मी पिसाळ साहेबांना सांगू इच्छितो की ही सगळी उपस्थित असणारी मंडळी प्रतिष्ठानचे खूप मोठे त्यागी असणारी मंडळी आहे। म्हणून आम्हाला देखील त्याचं समाधान लाभेल की आम्ही आपला परिचय आपणाला दिलेला आहे आणि म्हणून 5 मिनटाच्या आतमध्ये आपलं नाव एवढं जरी सांगितलं एकाएकाने तरी साहेबांची असणारी स्मरणशक्ती खूप दांडगी आहे ते समजून घेतात। तर या कोपऱ्यापासून मी प्रारंभ करतो।
आणि साहेबांच्याबद्दल सांगायचं झालं तर महाराष्ट्रभर गाजलेले शाहीर बाबूरावजी मोहोळ त्यांचे चिरंजीव आहेत आणि उत्तम असे ते देखील गायक आहेत. आणि सुभाष तायडे साहेबांची विशेषतः ते इंडस्ट्रियलिस्ट आहेत. करोडो रुपयाची असणारी त्यांनी इंडस्ट्री उभी केलेली आहे आणि खूप मोठं योगदान समाजासाठी आहे. अर्थात सगळ्यांचंच आहे, त्यात सुभाष तायडे साहेब देखील आहेत. त्यानंतर वंदनाताई तायडे पदाधिकारी आहेत प्रतिष्ठानच्या असणाऱ्या बॉडीमध्ये. तर माझ्या मित्रांनो, महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई यांच्या समग्र मानवी विचारांना विनम्र अभिवादन. आजच्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा स्वागताच्या कार्यक्रमाला ज्यांचा सत्कार या ठिकाणी आहे ते सत्कारमूर्ती सन्माननीय पिसाळ साहेब, संपूर्ण देशालाच नव्हे तर जगाला ज्यांचा परिचय आहे असे पिसाळ साहेब. त्यांचे पहिल्यांदाच मी या ठिकाणी स्वागत तर करतो, पण त्यांचे खूप आभार मानतो की त्यांच्या विचारांची असणारी जी चळवळ असेल त्या असणाऱ्या चळवळीमध्ये, त्यांच्याच चळवळीमध्ये आज त्यांचा प्रवेश झालेला आहे. आणि म्हणून टाळ्या वाजून पुनश्च आपण त्यांचं अभिनंदन करूया. साहेबांची विचारसरणी संपूर्ण जगभर माहीत आहे आणि धारिष्ट्यानं माहीत आहे, स्वाभिमानानं माहीत आहे. सम्यक स्वाभिमान ज्याला म्हणतात, अनावश्यक गर्व नाही, अनावश्यक स्वाभिमान नाही. तथागत बुद्धांचा, बाबासाहेबांचा जो विचार आहे त्या विचारानुसार समाज कसा बनला पाहिजे, हा गोरगरीब समाज जो हजारो वर्षापासून ठोकरा खात आहे तर तो कसा उन्नत झाला पाहिजे आणि त्या समाजाची पुनश्च प्रेरणा या देशातील अन्य समाजानं कशी घेतली पाहिजे, ही विचारसरणी जे ठेवून आहेत ते सन्माननीय माझ्या मित्रांनो सत्कारमूर्ती आजचे रोहित पिसाळ साहेब आहेत. पिसाळ साहेबांना सांगताना खूप आनंद होतो साहेब, की आमची सुप्त इच्छा जी होती अनेक असणाऱ्या 5-7 वर्षापासून, की पिसाळ साहेबांनी एक वेळ या ठिकाणी व्हिजिट दिली पाहिजे किंवा देता येईल काय, या असणाऱ्या विचारांमध्ये आम्ही या ठिकाणी होतो. आणि म्हणून आपण या ठिकाणी आलेले आहात, आपल्या जीवनाचा वेळ काढून आलेले आहात. आपण ज्या क्षेत्रामध्ये आहात ते क्षेत्र समाजाला आणि देशाला ललांभूत अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून अत्यंत व्हॅल्युएबल टाईम आपण जो काढलेला आहे त्याबद्दल ऐतिहासिक प्रतिष्ठान आपलं अभिनंदन करतेच आहे. आणि विशेषतः आपल्या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे जे सन्माननीय सदस्य आहेत, जे मुंबईला आहेत, जे आपल्या परिचित आहेत, ते अगमे साहेब आणि जंजाळ साहेब. तर अगमे साहेबांच्या असणाऱ्या त्या विचारानुसार आपण प्रतिष्ठानला भेट देण्याचं या ठिकाणी निश्चित केलं. त्यामुळे आम्हाला खूप बरं वाटलं. आपण नागपूरवरून रात्रीला 12-1 वाजता या ठिकाणी आलेत. प्रतिष्ठानचे फील्ड ऑफिसर अमोल इंगडे आपल्या संपर्कात होते आणि रात्री आल्यानंतर सकाळी लोकांना जसं माहीत झालं, 10चा टाईम अमोल कुमारने आम्हाला सांगितला की साहेब 10 वाजता येतील प्रतिष्ठानला. पण लोकांना माहीत झाल्यानंतर तो प्रश्नच नाही. आपल्याला पाहायला देखील महाराष्ट्रातील मंडळी, देशातील मंडळी हे मिसाळ साहेब आपणाला पाहता येतील काय, या आतुरतेनं देखील तमाम आपल्या देशातील बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचारांचे माणसं जे आहेत ते आतुर झालेले असतात. प्रतिष्ठान 5-7 वर्षापासून या विचारात होतं की आपणाला पिसाळ साहेबांना आणायचं आहे. तर मध्येच मग अगमे साहेबांनी 4-5 दिवसा अगोदर विचार मांडला की साहेबांचा मेळ जर जमला तर कटसी व्हिजिट का होईना प्रतिष्ठानला देतील. या अनुषंगानं ही सुवर्णसंधी प्रतिष्ठानला मिळालेली आहे.
माझ्या मित्रांनो, या ठिकाणी पिसाळ साहेब जे आलेले आहेत, आपलं ठरलेलं आहे अगोदरपासून, आपण ज्यात बसलेले आहो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन आहे. आपली जी संस्था आहे ते ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान नावाची रजिस्टर्ड संस्था आहे. आजकाल रजिस्टर्ड संस्था हे आपण उथळ माथ्यानं सांगितलीच पाहिजे. तसं पिसाळ साहेबांची कंपनी जी आहे, म्हणजे आपलीच कंपनी आहे ती, हे प्रतिष्ठान देखील साहेबांचं आहे. अख्ख्या असणाऱ्या बौद्ध समाजाचं प्रतिष्ठान आहे. आणि म्हणून याच्या बॅक साईडची जी इमारत आहे तिचं नाव रमाई मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रबोधन भवन आहे. याच्या मागची इमारत ती 4 मजली आहे. जास्तीत जास्त 1 महिन्यामध्ये ते बनून कंप्लीट होते. त्याचं फिनिशिंग चालू आहे. तर त्या मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रबोधन भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आपल्याला सन्माननीय पिसाळ साहेबांना बोलवायचंच आहे. हे खूप दिवसापासून आम्ही संकल्प करून आहोत. म्हणजे आमचा विल पॉवर आम्ही बरकरार याच्यासाठी ठेवून आहो की आमच्या विल पॉवरचा असणारा जो काही परिणाम होईल निश्चितच पिसाळ साहेबांनी होकार द्यावा अशा प्रकारचा होईल. आणि म्हणून त्या इमारतीच्या उद्घाटनाला साहेबांना आपण निमंत्रित करायचं ठरवलेलंच आहे. स्वतंत्र निमंत्रण द्यायला आपण तेव्हा मुंबईला जाणार आहोत. आता ऐतिहासिक प्रतिष्ठानच्या संदर्भामध्ये मी थोडक्यात साहेबांना माहिती देऊ इच्छितो की सर, उदाहरणार्थ माझ्यासारखा माणूस 1981ला LRT कॉमर्स कॉलेजला लेक्चरर म्हणून जॉईन झाला. अकोल्यातील LRT कॉमर्स कॉलेज. त्या कॉमर्स कॉलेजला जॉईन झाल्यानंतर ते हिंदीमधलं एखादं गीत जे आहे ना, ओ घुंगरू कभी इस पग में कभी उस पग में, अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राध्यापक संघटना, महाराष्ट्र राज्य बहुजन कर्मचारी संघटना, अनुसूचित जाती जनजाती डॉक्टर उदितराजचे असणारं कॉन्फेडरेशन वगैरे वगैरे अशा प्रकारच्या संघटनांमध्ये जवळजवळ 1999पर्यंत काम केल्यानंतर हे ध्यानात आलं की आपली जी भागदौड आहे ते पालथ्या घागरीवर पाणी आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संवैधानिक पद्धतीनं आपल्याला दिलेलं जे आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या आधारे जे लोक नोकऱ्यांना लागलेले आहेत तर त्या नोकऱ्यावाल्यांचेच प्रॉब्लेम हल करायचे आपण. म्हणजे शिकलेले, उच्च शिकलेले, आरक्षणात लागलेले, जे काही SC प्रवर्गाला 13% आरक्षण आहे त्याच्यात बुद्धिस्ट माणसाला 4-5% मिळालेलं, त्याच्यातही त्यांचे प्रॉब्लेम, मग क्लास 2चा प्रॉब्लेम असो, क्लास 1चा प्रॉब्लेम असो, प्राध्यापकाचा प्रॉब्लेम असो, मास्तरचा प्रॉब्लेम असो, कारकुनाचा प्रॉब्लेम असो, आरक्षणामुळे ज्यांचे पोटं भरले तर पुन्हा माझा साहेब मला त्रास देते, मला सस्पेंड करते, मला नोटीस दिली, मला डिसमिस केलं. आता हे 4-5% लोकांच्या प्रॉब्लेमसाठी अख्खं आयुष्य खर्च करायचं, ज्यांना आपली स्वतःची नोकरी सांभाळता येत नाही, शिकल्यानंतर त्यांना त्रास आहे, नोकरीवर लागल्यावर त्यांना त्रास आहे, तर उरलेल्या 95% समाजानं काय करायचं? हा मुद्दा 1999मध्ये आपल्या लक्षात आला. त्यावेळेला आपण समाज न्यायपत्र नावाचं वृत्तपत्र साप्ताहिक बुद्ध जयंती 1999ला प्रारंभ केला. मग आपल्या डोक्यात आलं की या वृत्तपत्रामध्ये छापायचं काय? म्हणजे जे बाकीचे प्रतिगामी वृत्तपत्र छापतात तेच छापायचं का आपण? मग तेच जर छापायचं असेल तर या वृत्तपत्राची काय गरज आहे? त्यामुळे मग आपल्या डोक्यात आलं की हा काही मार्ग उचित नाही आहे. एकतर कर्मचाऱ्यांसाठीच आपण झटायचं, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग सांगितला की या कर्मचाऱ्यांचा असणारा जो काही परिणाम आहे तो अनुकूल परिणाम जे आरक्षणात लागलेले नाहीत, 90-95% समाजाची आर्थिक शैक्षणिक स्थिती कशी सुधारेल या हेतूनं या आरक्षणधारी लोकांनी काम केलं पाहिजे. आता हे त्यांच्यासाठी काम करणं लांबच राहिलं, हे यांच्याचसाठी कामं करायला लागले. आणि म्हणून मग आपल्या डोक्यात आलं की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे सांगितलेलं आहे
त्या पद्धतीनं आपण मार्गाक्रमण करण्याची गरज आहे. मग सर, असं करत असताना महाराष्ट्र शासनानं जे ग्रंथ प्रसिद्ध केले त्याच्यातील 18वा खंड जो आहे, त्या 18व्या खंडाचे 3 भाग आहेत, भाग 1, भाग 2, भाग 3. त्यापैकी 3ऱ्या भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेच्या इमारत फंडावर शेकडो भाषणं दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशात कुठेही जरी गेले तरी त्या इमारत फंडावर भाषणं द्यायचे. तो इमारत फंड काय होता? तो मुंबईचं जे आंबेडकर भवन आहे, ते आंबेडकर भवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं मनाला लावून घेतलं होतं. बाबासाहेब म्हणतात की या मुंबईमध्ये सगळ्या समाजाचे भवन आहेत आणि म्हणून आपल्या समाजाचं भवन का नसावं? आपल्या समाजाचं भवन आपल्या चळवळीला ऊब देणारं ठरणार आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत, एवढ्या उंचीचा माणूस एका इमारतीचा विचार करतो. म्हणजे जे माणसं महान असतात ते लहान गोष्टीपासून त्याला किंमत देण्याचं काम करतात. आणि मग ते आपण त्याचं वाचन केलं पूर्ण सर. बाबासाहेबांच्या शेकडो भाषणाचं वाचन केलं आणि मग आपल्या लक्षात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या असणाऱ्या एका भाषणामध्ये असे म्हणतात, इमारत फंडावरच्या एका भाषणात असे म्हणतात की मी असणाऱ्या गोरगरीब समाजाच्या तंबूचा खांब आहो. मी असणाऱ्या गोरगरीब समाजाच्या असणाऱ्या चळवळीच्या तंबूचा एक खांब आहो. हा खांब कधी कोसळेल काही सांगता येत नाही. आणि हा खांब जर कोसळला तो तंबू कोसळल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण वेळेवरच या असणाऱ्या तंबूला चारीकडून तणाई देणं, ताण देणं महत्त्वाचं आहे की जेणेकरून तो तंबू पडणार नाही. याचा मधितार्थ असा बाबासाहेबांनी सांगितला की आपल्या गोरगरीब समाजाच्या असणाऱ्या टोलेजंग इमारती हे केवळ मुंबईमध्येच असली पाहिजे असं नसून या देशाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये या गोरगरीब समाजाच्या उन्नतीची असणारी चळवळीची भव्य इमारत उभी झाली पाहिजे. आणि त्या इमारतीच्या आधारावर पुढे पुढे चळवळ कशी चालते ते आपल्या ध्यानात आल्याशिवाय राहणार नाही. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जो आहे त्याचा मधितार्थ आपण लक्षात घेतला. आणि हे सगळं सांगताना तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी एकही गोष्ट राहू दिली नाही आपल्याला सांगायची. म्हणजे महाडच्या चौदार तळ्याचं उदाहरण जरी घेतलं तरी आपल्या महिलांनी लुगडं कसं नेसावं इथून बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. त्याचं प्रतिबिंब आपणाला सन्माननीय असणाऱ्या पिसाळ साहेबांमध्ये दिसते आहे. म्हणजे आपला समाज कोणत्या दर्जाचा उभा झाला पाहिजे हे बाबासाहेबांना जे सांगायचं होतं. पुन्हा बाबासाहेबांचं एक विधान मी आपणाला सांगतो, जे शक्यता आहे पिसाळ साहेबांच्या डोक्यामध्ये अख्खं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लिटरेचर आणि कार्य आहे. एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की पॉलिटिकल की इज द बेस्ट की बाय व्हिच वी कॅन ओपन इच अँड एव्हरी लॉक. दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात राजकारण सर्वे सर्वा नाही. राजकारण सर्वे सर्वा नाही. जर समाजाची उन्नती करायची असेल तर आपण आपल्या समाजाच्या दर्जेदार शिक्षणाकडे वळलो पाहिजे. राजकारणापेक्षाही दर्जेदार शिक्षण समाजाचं हे अत्यंत मोलाचं आहे. आणि मग हे सगळं करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आपल्या गोरगरीब समाजानं स्वतःच्या घामाच्या पैशानं ना की शासनाच्या ना की भांडवलदाराच्या, आपल्या घामाच्या पैशानं आपल्या समाजाची टोलेजंग इमारत उभी केली पाहिजे. ते भिकेवर आधारित नसली पाहिजे. आणि हा सगळा मधितार्थ आपण लक्षात घेतला सर. आणि 2000 पासून ते 2004 पर्यंत आपण या मुद्द्यावर आपल्या समाजाचा, महाराष्ट्राचा एक अभ्यास केला.
2000 ते 2004पर्यंत. तो अभ्यास आपल्या समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने केला. मुद्दा असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या आरक्षणधारी लोकांना प्रामुख्यानं सांगितलं की प्रामाणिकपणानं आणि इमानदारीनं आपल्या नोकरीचा असणारा 20वा हिस्सा, आपल्या पगाराचा 20वा कंटिन्यू आरक्षणाच्या पलीकडे असणाऱ्या समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक उन्नतीसाठी आपण खर्च केला पाहिजे. व्हेरी कंटिन्यू खर्च केला पाहिजे. 20वा हिस्सा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या करुणा असलेली व्यक्ती तथागत बुद्धांच्या नंतर आपणाला दिसणार नाही. तथागत बुद्धांच्या नंतर करुणा असलेली व्यक्ती आपल्याला पाहायला मिळणार नाही. माझ्यासारख्याला 1-2 लाख रुपये पगार असताना, बाबासाहेबांमुळे पगार मला मिळत असताना, उदाहरणादाखल आपणाला सांगतो, बाबासाहेबांमुळे आमचा चपराशी लागला, कारकून लागला, मास्तर लागला, ऑफिसर लागला, कलेक्टर झाला, वगैरे वगैरे सगळं. तर कारुण्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये एवढं होतं की बाबासाहेब म्हणतात की तुम्ही तुमच्या कमाईचा फक्त 20वा हिस्सा कंटिन्यू या उर्वरित गोरगरीब समाजाच्या उन्नतीसाठी दिला पाहिजे. काय होतं 20वा हिस्सा? 100तले 5 रुपये बाबासाहेबांनी मागितले. केवळ 100तले 5 रुपये. संविधानाच्या अंमलापासून 1950 पासून तर आतापर्यंत आपण जर अभ्यास केला तर आपल्या ध्यानात येईल की लाखो लोकांमधला एखादा व्यक्ती सोडून द्या, लाखो कर्मचाऱ्यांमधला एखादा कर्मचारी सोडून द्या, अपवाद काही सिद्धांत बनत नाही. माझ्या मित्रांनो, आपण 20वा हिस्सा दिला नाही. त्या 20वा हिस्सा दिला असता तर काय झालं असतं त्याचा आपण अभ्यास केला माझ्या मित्रांनो महाराष्ट्रभराचा. तर जर 20वा हिस्सा दिला असता, 2004चाच अभ्यास मी आपणाला सांगतो, 2000 ते 2004, 4च्या नंतर तर खूप पाणी वाहून गेलं. तर 2004पर्यंत आपल्या ध्यानात आलेलं आहे की जर कंटिन्यू 20वा हिस्सा दिला गेला असता तर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये या आरक्षणधाराच्या 20वा हिस्साच्या आधारावर आपलं किमान 3 ते 4 हजार कोटीचं काम प्रत्येक जिल्ह्यात झालं असतं माझ्या मित्रांनो. 3 ते 4 हजार कोटीचं काम. ऑन ॲन ॲव्हरेज 4 ते 7 हजार कर्मचारी प्रत्येक जिल्ह्यात काम करतात. परंतु ते झालं नाही. ते झालं असतं तर काय झालं असतं? आपल्या हातचा कटोरा निघून गेला असता. 22 प्रतिज्ञा आपण सांगतो धम्मचक्र प्रवर्तनाच्या दिवसाच्या की ब्रह्मा विष्णू महेशांना देव मानणार नाही, गौरी गणपतीची पूजा करणार नाही, वगैरे वगैरे. स्वाभिमानानं इथं येऊन माझ्यासारखा भाषण देते आणि दुसऱ्या दिवसाला माझ्या पोराला, माझ्या पोरीला, माझ्या नातवांना घेऊन मी असणाऱ्या शाळा कॉलेजमध्ये जातो. कुठं जातो मी शाळा कॉलेजमध्ये? महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये 60 ते 80% शाळा कॉलेजेस ह्या प्रतिगाम्यांच्या आहेत. त्या प्रतिगाम्यांच्या शाळा कॉलेजला जातो. 10,000 घ्या, 20,000 घ्या, 50,000 घ्या, तरी माझ्या मुलामुली नातवांना ॲडमिशन द्या. बाबासाहेबांनी पैसा दिला जणू काही माझ्या असणाऱ्या पंजोबानंच पैसा दिलेला आहे. बाबासाहेबांचा पैसा फुकटचं चंदन उगवरेणाऱ्या. या पद्धतीनं आपण आपल्या लेकरांना ॲडमिशन देतो आणि तिथं 22 प्रतिज्ञाचं पालन होते का? तिथं तर जयदेव जयदेव जय गणपती होते, तिथं दुर्गादेवी होते, तिथं सगळं प्रतिगामित्वाचं पालन होते. इकडे 22 प्रतिज्ञाचं भाषण द्यायचं, स्वाभिमानाचा विषय सांगायचा आणि त्या ठिकाणी येऊन लोटांगण घ्यायचं, हातात कटोरा घ्यायचा. बाबासाहेबांमुळे उच्च शिक्षण घ्यायचं, खूप उच्च शिक्षण घ्यायचं आणि हातात कटोरा घेतल्यानंतर प्रतिकामाकडे द्या मग मला नोकरी. अशा प्रकारचा हा गैरस्वाभिमानी समाज 2004पर्यंत आपल्या लक्षात आला आणि जे 3-4 हजार कोटी प्रत्येक जिल्ह्यात जर आपण थांबवले असते, जसं पाणी अडवा पाणी जिरवा, या पद्धतीनं बाबासाहेबांनी दिलेला पैसा हा जर आपल्या समाजात थांबवला गेला असता, काय विचार सुचला नाही. बाबासाहेबांमुळे तो उच्च शिक्षण घेतलं, खूप मोठा शिकला, म्हणते मी PhD झालो, मी अमुक झालो, टमुक झालो, मी क्लास 1 झालो, सुपर क्लास 1 झालो, एवढंच समजलं नाही का काय? आणि म्हणून मग सर आपण काय केलं, त्याचा अभ्यास करून आपल्या ध्यानात आलं की ठीक आहे,
मागचे दिवस गेले, नाही कळलं असतं तर असं झालं नसतं. त्यामुळे मग आपण त्याच्या कामाला लागलो की आपल्या समाजाचा पैसा आपण थांबवून स्वाभिमानाची चळवळ आपण उभी केली पाहिजे आणि ते संपूर्ण समाजाची झाली पाहिजे. संपूर्ण समाज त्याच्यात असला पाहिजे. म्हणून आपण काय केलं की या संस्थेला प्रारंभ केला आणि निर्धार केला की अकोला शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन कमीत कमी असणारा जे काही जेवढं मॅक्झिमम आपल्याला काम करता येईल समाजाच्या गोरगरीब समाजाच्या स्वाभिमानासाठी आणि उन्नतीसाठी ते आपण करायचं. मग संकल्प केला की समाजाचा घामाचा पैसा असला पाहिजे, प्रतिगामाचा पैसा नसला पाहिजे, भांडवलदाराचा पैसा नसला पाहिजे. आणि म्हणून आपल्या समाजानं आपण सांगतो हे एक मात्र ठिकाण आपण अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न करत आहोत की आपल्या समाजाला सांगतो की आता तरी जे लोक नोकऱ्याहून रिटायर झाले आणि जिवंत आहेत, जे नोकरीवर आहेत सध्या, त्यांनी प्रयत्न तर करा की आपल्या कमाईचा 20वा हिस्सा आपल्याला देता येतो का. आणि कुठं देता येतो आपण म्हणतो म्हणून इथंच दिला पाहिजे असं नाही. आपण अभ्यास करा. जे ठिकाण चळवळीचं आहे, जे ठिकाण त्यागाचं आहे, दिवस रात्र जे समाजासाठी झटते आहे, अशा ठिकाणी द्या. त्याचा अभ्यास करून द्या. आणि 100तले 5च रुपये मागितले, 100तले 5 रुपये म्हटलं तर पटकन माणूस म्हणते की हे 5 रुपये, परंतु 1 लाख पगार आहे, 2 लाख पगार आहे, 3 लाख पगार आहे, वरची कमाई आपण विचारात घेत नाही. 1 लाख पगार असेल तर महिन्याचे 5,000 द्या, 2 लाख पगार असेल तर महिन्याचे 10,000 द्या. आता मी जर 35 वर्ष नोकरी केल्यानंतर मला 4 कोटी बाबासाहेबांनी दिले, तर या 4 कोटीचा माझ्याकडून अभ्यास घेतला, माझ्याकडून त्याचा हिशोब घेतला पाहिजे. या 4 कोटीचे 20 लाख रुपये मी दिले काय? 20 लाख बाबासाहेब म्हणतात अरे 3 कोटी 80 लाख तू ठेव. बाबासाहेब काय म्हणतात? 3 कोटी 80 लाख तू ठेव. तुझा समाज, तुझा परिवार उन्नत झाला पाहिजे, तुझे लेकरं चांगले शिकले पाहिजे, चांगल्या शाळेत गेले पाहिजे, चांगला ड्रेस असला पाहिजे, चांगलं दप्तर असलं पाहिजे, तुझा मान सन्मान समाजात, तुला दुसऱ्या समाजात जावं लागते, म्हणून 3 कोटी 80 लाख तू ठेव, मीच दिले ना तुला. आपण म्हणतो हो, मग 3 कोटी 80 लाख तू ठेव, त्यातले 20 लाख या गरीब समाजासाठी दे. परंतु माझ्या मित्रांनो, जरी अद्यापपर्यंत झालं नाही तरी आता तरी आपण प्रयत्न करावा. अशा प्रकारचा हट्ट, प्रेमाचा हट्ट आपण प्रतिष्ठानतर्फे आपल्या लोकांपुढे करतो. परंतु 2004 पासून जे कामाला आपण प्रारंभ केला, आतापर्यंत 22 वर्षे झाले. 22 वर्षामध्ये कोणीही, नम्रपणे सांगतो सर आपल्याला, कोणीही असा निघाला नाही की माझ्या असणाऱ्या कमाईच्या 20वा हिश्श्याचा हिशोब मी देतो. ठीक आहे, काही हरकत नाही, आपला समाज आहे, आभाळ फाटलेला आहे, प्रत्येकाची परिस्थिती हालाकीची आहे. आणि म्हणून आपण काय केलं आहे, भिन्न स्वरूपाच्या गरीब समाज असल्यामुळे दान कुठून देणार आहे? नेहमी करता दान मागितलं तर कुठून देणार आहे? त्याची तरी परिस्थिती आता कशी आहे? नोकरीवाले तर आजची अवस्था तर अशी झालेली आहे की नोकरीवाल्यांची अवस्था बगर नोकरीवाल्यापेक्षाही बेकार झालेली. कारण आतापर्यंत असं काही झालं नाही, चळवळीत उतरले नाही, शैक्षणिक आर्थिक चळवळ सजवली नाही. मग आता त्यांच्या मुलामुलीचे लग्न राहिले, मुलामुलींच्या नोकऱ्या राहिल्या, आ वाचून प्रश्न आहेत, रिटायर झालो आहे, दिवस शेवटचे जवळ येऊन राहिले. अशा अवस्थेमध्ये आता हा नोकरीवालाच हवालदिल झालेला आहे. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात प्रत्येक व्यक्तीला चांगली गोष्ट करण्याची निश्चितपणे संधी प्राप्त होतेच, त्या संधीचा सदुपयोग ती व्यक्ती कशी करते त्याच्यावर असणारी त्याची समाजाची उन्नती अवलंबून आहे. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, आता तरी आपल्याजवळ 10, 15, 20 वर्ष आहेत, आता जरी आपण त्या संधीचा उपयोग केला तर ऐतिहासिक प्रतिष्ठान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ध्येय धोरणानं चालणारं हे सोनार की एक लोहार की आहे. याचे आपण संकल्प केले सर. तसं मी म्हटलं आहे किंवा समाज गरीब आहे, दान धर्म कुठून काय एक वेळ देईल ना, तो 5,000, 10,000, 50,000, 1 लाख, 2 लाख एक वेळ देईल ना. आता हे सगळे दरवाजे आपल्या माणसांनी 1.5 लाखाचे दानात दिले.
दिले दानामध्ये. एका एका व्यक्तीनं अनेक लोकांनी 1-1 लाख 2-2 लाख रुपये परिवारातून दान दिलं. 5,000 रुपये लाईफ मेंबरशिप आहे. आतापर्यंत जवळजवळ सांगायला आनंद होईल, अर्थात आपल्यात आनंद आहे, इतरांना सांगू शकत नाही आपण. हे आपलं घर आहे. साहेबांना सांगताना आनंद होईल, परंतु इतरांना सांगितलं तर लोक मनातल्या मनात हसतात. आता आपण खूप परिश्रम करून जवळजवळ 150 ते 1.25 कोटीचं काम आतापर्यंत केलं आहे. आता गेल्या 26 वर्षामध्ये 150 ते 1.25 कोटीचं काम आपण केलं. हे अत्यंत खाली मान टाकणारी गोष्ट आहे. इतरांना सांगितलं तर अकोला शहरामध्ये एवढा प्रॉपर्टीचा एक परिवार आहे प्रतिगाम्यांचा. आणि म्हणून जे आज तारखेला कमीत कमी प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 5-7 हजार कोटीचं काम व्हायला पाहिजे होतं. तर ठीक आहे, काही हरकत नाही, तेवढं का होईना आपण प्रारंभ केला. 150-200 कोटीचं कामापर्यंत आपण आलो. मी मुद्दा सांगत होतो आपणाला की दान धर्म गरीब समाज जास्त करू शकत नाही. म्हणून आपण काय केलं आहे की आपल्या ऐतिहासिक प्रतिष्ठान लँड डेव्हलपर्स LLP कंपनी काढली, कन्स्ट्रक्शन कंपनी काढली, रिअल इस्टेट कंपनी काढली, टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनी काढली, पतसंस्था आपण स्टार्ट केली. आणि याद्वारे सांगताना आनंद होईल सर, अशोका एंटरप्राइजेस आपण स्टार्ट केलं आहे. तर या सगळे जे काही व्यावसायिक हे क्षेत्र आहेत, या व्यावसायिक क्षेत्रातलं असणारं जे काही उत्पन्न आहे ते आपण सामाजिक चळवळीला ट्रान्सफर करतो आहे. जसं रिअल इस्टेट कंपनी प्रतिगाम्यांची प्रॉपर्टी परचेस करणे, प्रतिगाम्याला विकणे, आलेला प्रॉफिट प्रतिष्ठानला. कन्स्ट्रक्शन कंपनी आपण काढली, कन्स्ट्रक्शनचं काम चालू केलं, त्याचा असणारा जो काही 25-30% प्रॉफिट आहे तो आला की आपल्या प्रतिष्ठानला. सुभेदार रामजी आंबेडकर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आपण प्रारंभ केली, त्याचा असणारा प्रॉफिट प्रतिष्ठानला. टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनी आपण प्रारंभ केली, त्याचा असणारा प्रॉफिट प्रतिष्ठानला. आणि म्हणून अशा प्रकारचं आता 200 एकर ॲग्रिकल्चर लँड आपण खरेदी करण्याचा संकल्प केला. 200 एकर लँड अकोला जिल्ह्यामध्ये कुठंही मिळो, त्या ठिकाणी आपण अकोला जिल्ह्यातील सगळ्या खेड्यांचा अभ्यास करणं चालू केलं. आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्कचं कॉलेज आहे, आपलं नर्सिंगचं कॉलेज आहे, आपलं रेडिओ सेंटर आहे. तर आपले असणारे हे सांगताना पुन्हा आनंद होईल, महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील आपलं एकमात्र कॉलेज आहे की आपण डिक्लेअर केलं येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीची हमी. येथे काय बाहेरच्या कंपन्या येणार नाहीत, येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीची हमी, येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना उपस्थिती भत्ता. आपलं कॉलेज काही ग्रँटेड नाही, आपलं कॉलेज ग्रँटेड नाही, ग्रँट घेण्याचा विचार नाही. परंतु येणाऱ्या 5 वर्षाच्या नंतर आपल्या कॉलेजच्या, आपल्या संस्थेच्या हजारो कर्मचाऱ्यांना शासनाच्या पगारापेक्षा जास्त पगार मिळाल्याशिवाय राहणार नाही, हा आपला संकल्प आहे. आपण जोपर्यंत या आर्थिक सेक्टरमध्ये उतरणार नाही तोपर्यंत माझ्या मित्रांनो आपली अवस्था जी आहे की कोणीतरी रांजणाला छिद्र पाडावं आणि आपल्याला पाणी भरायला सांगायचं, अशी अवस्था होईल. आणि म्हणून तूर्त आपण 200 एकर ॲग्रिकल्चर लँड खरेदी करत आहोत. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक असणाऱ्या एका एकराला 5 मजूर काम करतात. 200 एकरामध्ये 1000 गोरगरीब परिवार त्या ठिकाणी कामाला लागेल. कृषी विद्यापीठामध्ये ज्याप्रमाणे पगारी नोकरी आहे त्याप्रमाणे माझ्या मित्रांनो त्या ठिकाणी आपल्या मोलमजुरी करणाऱ्यांना त्या ठिकाणी पगारी नोकरी मिळणार आहे. म्हणून 200 एकर ॲग्रिकल्चर लँड, 25 एकर लँड इथं बाजूला 3 किलोमीटर अंतरावर आपण खरेदी करत आहोत. 8 एकराची खरेदी झालेली आहे, त्याचे बाकीचे प्रयत्न आपले चालू आहे. त्या 25 एकरामध्ये आपण एज्युकेशनल हब उभा करण्याचा संकल्प केला. त्या 25 एकरामध्ये आपलं आर्ट, कॉमर्स, सायन्स, लॉ, इंजिनिअरिंग, मेडिकल, ॲग्रिकल्चर हे कॉलेजेस आपण उभं करायचा संकल्प केला. आणि कोणतंही काम करायचं तर क्वालिटी मेंटेन करणं हे आपल्या ऐतिहासिक प्रतिष्ठानचं ध्येय आहे. क्वालिटी लेस काम करायचं असेल तर ते करण्यालायकच नसतं. तसं पिसाळ साहेबांकडे पाहिल्यानंतर त्यांच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते. त्यांचे अनेक इंटरव्ह्यू देखील मी ऐकलेले आहेत, आपण ऐकलेले आहेत. त्यांचे इंटरव्ह्यू हे सांगतायत, पत्रकार त्यांना प्रश्न विचारतो की हे सगळं जे आहे तर हे कोण्या दृष्टिकोनातून, म्हणजे हे सगळं तुमचं जे तुमच्याजवळ जे दिसते आहे
तर हे कशासाठी? तर त्यांचं पिसाळ साहेबांचं उत्तर आहे की माझ्या गोरगरीब समाजाने याच्यातून प्रेरणा घेतली पाहिजे, तशा प्रकारचा दर्जा मेंटेन केला पाहिजे, आपली इकॉनॉमिकल पोझिशन आपण स्ट्रॉंग केली पाहिजे. अनटचेबिलिटीवर तर साहेबांचं खूप उपरोधक अशा प्रकारचं वक्तव्य आहे. अनटचेबिलिटी, आपल्याला अनटचेबिलिटी काय वाटते? एक डिसीज वाटतो. साहेबांनी सांगितलं माझ्याकडे पाहिल्यानंतर लोकांना अनटचेबिलिटीची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही की आपण साहेबांना स्पर्श करू शकत नाही. कसा स्पर्श करू शकत नाही? एवढ्या असणाऱ्या दर्जेदार माणसाला कसा स्पर्श करावा? बुद्धाला ज्ञान प्राप्त झाले का नाही ते खरं खोटाचा विवेक बुद्धी सांगेल आपली नंतरची त्या पात्राची. परंतु अशा प्रकारे एवढा दर्जा जर मेंटेन केला तर अन्य समाजाला वाटेल तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा गांधीची कल्पना, हे अस्पृश्य असू शकत नाहीत, हे दलित असू शकत नाहीत, डॉक्टर आंबेडकर म्हणजे ब्राह्मणच असला पाहिजे, हे खूप वर्ष त्यांच्या डोक्यामध्ये होतं. आणि जेव्हा मग त्यांची भेट झाल्यानंतर, मग चर्चा झाल्यानंतर, मग लोकांनी सांगितलं राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या त्या दरम्यान, तर मग महात्मा गांधीचे होश उडाल्याशिवाय राहिले नाहीत. हे असणारा हा माणूस एवढा विद्वान जगविख्यात अस्पृश्य समाजातील, त्यांची बरोबरी कोणी करू शकले नाही. त्या पद्धतीचं आपल्या असणाऱ्या या देशातील आपला माणूस, भारतातच नव्हे, हे संपूर्ण असणारे जे महासागर आहेत सगळ्या वेगवेगळ्या देशांचे, त्या महासागरांवर एक प्रकारे प्रेमाचा, आर्थिकतेचा, व्यवसायाचा एक प्रकारे कब्जा करून तिथून गोल्ड तयार करून, आणि उद्दिष्ट कोणतं आहे ना, तर एखादा माणूस तर खाली उतरलाच नसता, हवेतल्या हवेतच माणूस राहिला असता, पण जमिनीवर पाय ठेवून गोल्डन मॅन म्हणून, गोल्ड मॅन म्हणून ते संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. तर ही क्वालिटी माझ्या मित्रांनो आपल्या समाजाची झाली पाहिजे, हा साहेबांचा उद्देश आहे. म्हणून आपलं हे प्रतिष्ठान येणाऱ्या असणाऱ्या 5 वर्षामध्ये किमान आपले 4 ते 5 हजार परिवार आपण स्वतःच्या पायावर उभे करू शकलो पाहिजे. त्याच्यासाठी आपला असणारा संघर्ष आहे. आपल्या दर्जेदार संस्था असल्या पाहिजे, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन आपल्या असल्या पाहिजे, व्यावसायिक इन्स्टिट्यूशन आपल्या असल्या पाहिजे, आणि आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या आधारावर स्वतः समाज स्वतःच्या पायावर उभा करू शकलो पाहिजे. स्वाभिमानी माणूस त्याला म्हणतात की जो दुसऱ्यावर डिपेंड नाही. स्वाभिमानी मनुष्य त्याला म्हणतात जो दुसऱ्यावर डिपेंड नाही. आपण दुसऱ्यावर डिपेंड राहिलो की अन्याय अत्याचाराला प्रारंभ होतो. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, जगविख्यात विद्वान बोधिसत्व यांचे विचार जर आपल्याजवळ आहेत तर आपण या पद्धतीनं निश्चितपणे उभे राहू शकतो. हा संकल्प आपल्या प्रतिष्ठानचा आहे. त्या आधारे आपण अत्यंत क्वालिटेटिव्ह काम कसं करता येईल याच्या प्रयत्नात आहोत. एवढं मी साहेबांच्या पुढे हे निवेदन करतो, याची माहिती एवढी देतो. आणि या ठिकाणी खूप टाईम घेतला. मी साहेबांना पहिले विचारलं, म्हटलं आपल्याला टाईम किती आहे, तर तरी मी घाई गडबडीमध्ये एवढी असणारी प्रास्ताविक स्वरूपाची माहिती साहेबांना दिली. आणि म्हणून या ठिकाणी मी पुनश्च साहेबांचं अभिनंदन करतो. एवढं सगळं त्यांनी ऐकून घेतलं. आभार मानतो आणि थांबतो. जय भीम. धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करते सन्माननीय रोहित पिसाळ साहेबांना, त्यांनी आम्हाला मार्गदर्शनपर विचार व्यक्त करावेत. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. म्हणजे खरं म्हणजे सर, आज जे मी काम करतो आहे ते खूप वर्षापासून तुम्ही सुरुवातही केलेली आहे. म्हणजे मी खरंच म्हणजे खूप ज्युनियर आहे तुमच्यापेक्षा. म्हणजे जे विचार आज मी मांडतो आहे तर त्या विचारांना तुम्ही एक सुरुवात केलेली आहे. आणि हे प्रतिष्ठान तुमचं बघून म्हणजे मला वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारखं सर कोण काम करते. आणि मला माहीत नाही, उलटा मला इथे येऊन इतका आनंद झाला की म्हणजे तुमच्यासारखी व्यक्ती एवढं काम करते. आणि अकोल्यासारख्या, म्हणजे आम्ही अकोला असं म्हणजे माझ्या त्या ह्याच्यामध्येच येत नव्हतं कधी की अकोल्याला कधी जाईन म्हणून. आणि माझ्या एक मैत्रीण आहेत, त्या अकोल्यातल्या आहेत. तर तिथे काल रात्री मी त्यांना म्हटलं की मॅडम, अकोल्यामध्ये बघण्यासारखं आणखीन काय आहे हो?
तर फक्त तुमच्या प्रतिष्ठानाचं नाव सांगितलं, बाकी म्हणाले अकोल्यातच काही नाही आहे. तर इट्स रिअली अ प्राऊड फीलिंग की मला एक गोल्डमॅन म्हणून खरंच तशी तेवढी ओळख नाही आहे माझी. जर तुम्ही गुगल केलात तर मी नुसता गोल्डमॅन नाही, मी आंबेडकरवादी गोल्डमॅन आहे, मी बुद्धिस्ट गोल्डमॅन आहे, अशी माझी ओळख आहे. माझ्याकडे काही गुजराती माझे मित्र आहेत आणि ते म्हणाले की अरे आम्ही पण गोल्डचा व्यवसाय करतो, पण तुझ्या इतकं व्हायरल नाही आहे आम्ही. तर मी म्हटलं की गळ्यामध्ये ते 100 किलो घालणारे पण गोल्डमॅन आहेत इथे आणि व्यवसाय करणारेही गोल्डमॅन आहेत. पण त्या सगळ्या गोल्डमॅनना एका परड्यात ठेवलं आणि दुसऱ्या परड्यात जर मला ठेवलं, माझं वजन नेहमी जास्त असेल, कारण माझ्या जिभेवर जयभीम आहे आणि ज्याच्या जिभेवर जयभीम असतं त्याचं वजन नेहमीच जास्त असतं आणि त्यातला मी आहे. घानामध्ये ज्यावेळी माझं एक नॅशनल टी व्हीवर इंटरव्ह्यू होती, तर तिथे त्यांनी माझं इंट्रोडक्शन दिलं की मॅन फ्रॉम बुद्धाज लँड. तर म्हटलं नॉट फ्रॉम ओनली बुद्धाज लँड, आय एम फ्रॉम आंबेडकर्स बुद्धा लँड. ही माझी ओळख आहे. कारण ज्या बुद्धाला डिस्ट्रॉय केलं, मॅनिप्युलेट केलं, ॲसॅसिनेट केलं, म्हणजे त्याला फ्लावरिंग आणि ब्लूमिंग पुन्हा रिबर्थ देणारा माझा बाबासाहेब आहे, म्हणून मी आंबेडकर्स बुद्धा लँडमधून आहे. ही माझी ओळख. आणि एक बाबासाहेबांवर रिसर्च करत असताना मी एका बाबासाहेबांच्या एका मैत्रिणीचा एक रिसर्च करत होतो आणि तिच्या एका मला कंटेंटमध्ये भेटलं जे त्यांनी अस्पृश्यतेवरून ते सांगितलं. तर ती 17 वर्षाची होती, बाबासाहेब 22 वर्षाचे होते. आणि त्यावेळी ती म्हणते तुला एवढं कळतं, तुझ्या देशामध्ये जाऊन कायदे तूच लिही. 17 वर्षाची मुलगी आहे, तिचा काही असा एवढा मोठा संबंध नाही आहे. बाबासाहेबांचे डोळे भरतात आणि बाबासाहेब म्हणतात यू डोंट आय एम अनटचेबल, मी अस्पृश्य आहे. आता त्या 17 वर्षाच्या मुलीला काहीच माहीत नव्हतं अस्पृश्यता म्हणजे काय. वर्ष उलटून जातात, बाबासाहेब भारतात येत आहेत, बाबासाहेब राज्यघटना लिहित आहेत आणि त्या म्हातारीला आता तिथे कळतंय की बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली आहे आणि ती आता लिहिते येस भीमराव, you are untouchable, you are untouchable because no one can touch your compassion, no one can touch your intellect, no one can touch your patriotism. You are untouched and you are untouchable. तुझे छूने की किसी की औकात ही नहीं है, तो अछूत ही रहेगा. त्या समाजाला परत अछूत बनवलं पाहिजे. आणि हा संकल्प सर खरंच तुम्ही सुरुवात केलेली आहे. मी रेअरली कोणाच्या पाया पडतोय, आल्यावर तुमच्या पाया पडलेलो आहोत. म्हणजे मी खूप मिनिस्टर्स किंवा अशा लोकांना भेटत असतो, पण पाय सहसा कोणाचे मी धरत नाही. पण इथे आल्यानंतर बाहेरून स्टॅच्यूज पाहिला आणि अभिमान वाटला की हे प्रतिष्ठान जसं म्हणाले की हे माझं पण आहे असं वाटलं मला, म्हणून मी ते पाय धरलेले आहेत तुमचे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, पण त्याच्यामध्ये अजून एक ॲड करा जे मी केलं की समृद्ध व्हा. आम्ही शिकलो आणि अक्कल घाण टाकली. आम्ही पैशासाठी कुठल्याही संघटनात गेलेलो आहे. एक क्वार्टर एक चायनीजच्या प्लेटमध्ये आमचा संघर्ष संपलाय, म्हणून समृद्ध व्हा. म्हणून आम्हाला कोणी विकत घेऊ शकत नाही. आणि आजच्या ज्या यंग जनरेशनला आता म्हणजे मुलीबद्दल कळालं, व्हेरी प्राऊड ऑफ यू बेटा, की हे जे यंग जनरेशन आहे, फर्स्ट ऑफ ऑल आमचं बुद्धिझमचा अभ्यास आज तागायत. म्हणजे माझं खूप बौद्ध भिक्षूंबरोबर डिबेट झालेले आहेत, ते पण व्हायरल आहेत. आणि म्हणजे बाबासाहेबांनी निळा रंग जो घेतला तो आकाशाचा घेतला, कॉस्मॉस, व्हेरी स्पिरिच्युअल कलर. तो आम्ही जांभळाचा केलाय. तिथून आम्हाला बाबासाहेब समजून घेण्याची सुरुवात आहे. मी कुठल्याही जयंतीला जायचं थोडंसं मी टाळतो. मी म्हणजे ह्याच्यावर माझं खूप क्रिटिसिझम झालेलं आहे, लोकांनी शिवाही घातलेल्या आहेत. मी ज्या ख्रिश्चन कम्युनिटीच्या इथे राहतो मी, त्या लोकॅलिटीमध्ये, तिथल्या मुली खूप मॉडर्न असतात, ते डिस्कोजनं जातात वगैरे वगैरे. पण जीजसच्या नावाने नाचणाऱ्या मुली मी नाही पाहिल्या. एक हिंदू धर्मामध्ये नाचतात, दुसरे आमच्याकडे नाचतात, इस्लाममध्ये नाही नाचत. म्हणजे ज्या बाबासाहेबांनी ज्या काळी वायलन वाजवला
हायली सोफॅस्टिकेटेड मॅन. म्हणजे नेहरूचे कपडे पॅरिसवरून धुवून येत होते हे साफ खोटं आहे. दिल्लीमध्ये अलीपूर रोडवर पॅरिस नावाची लॉन्ड्री होती, तिथून धुवून येत होते, म्हणून पॅरिसवरून धुवून येत होते. पण बाबासाहेबांचे कपडे लंडनच्या रोमन लेनमधून शिवून येत होते. हा बाबासाहेब होता. ही वॉज अन अनटचेबल. ही रिअली वॉज अन अनटचेबल. म्हणजे बाबासाहेबांच्या पेट्रियोटिझमवर खूप म्हणजे कमी बोललं जातं. आय हॅव बीन टू बॉर्न युनिव्हर्सिटी, आय हॅव बीन टू ऑक्सफर्ड, आय हॅव बीन टू कोलंबिया. मला जेवढं बाबासाहेब थोडं बहुत जे समजून घेता येत असेल, मी इथला मला जे भेटलं ते न हे करता, मला जे काही बाबासाहेबांवर प्रश्न होती मी ते म्हणजे मलाच विचारत होतो. मीच म्हणजे त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. निमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला म्हणणाऱ्या सावरकराला माहीत आहे की मी चित पावन म्हणजे ब्राह्मण आणि परत माझ्या मायदेशी गेले सगळेच पाया पडतील, पण त्याच सागरातून माझा बाप परत येत असेल तो काय म्हणेल की बघ ना सागरा, इथे डॉक्टरेट घेतली, PhD घेतली, सगळं घेतलं रे, पण ज्या दिवशी माझ्या मायदेशी जाईन तेव्हा मला घोटभर पाणी नाही मिळणार, माझ्या सावलीला नाही शिवाय, तरी मी त्या देशात चाललोय. दिस इज पॅट्रिऑटिझम, जे माझ्या बापाकडे होतं. मी माझ्या बापाला खरंच अजून माझ्या यंग जनरेशनपर्यंत पोचू शकलेलो नाही आहे. इट्स व्हेरी अनफॉर्च्युनेट, व्हेरी 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 अनफॉर्च्युनेट. म्हणजे माझी आत्या सवादकरांच्या घरात दिली. म्हणजे माझे पणजोबा आणि रामजी बाबा हे खूप जवळचे मित्र आणि दोघे सुभेदार होते. आणि म्हणजे नंतर वेळ असल्यावर मी तुम्हाला काहीतरी व्हिडिओ माझे फोटोज दाखवेन की श्री भीमराव प्रसन्न लिहिणारे पहिले माझे पणजोबा आजोबांच्या लग्नपत्रिकेसाठी. आणि त्यावेळी बाबासाहेब म्हणाले तुम्ही मला काय देव बनवताय का? तर पणजोबा सिनियर असल्यामुळे म्हणाले तुला लग्नाला यायचं असेल तर ये, नाही तर नको येऊ, काही फरक पडत नाही मला, पण येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांच्या लग्नपत्रिकेवर भिंतीवर सगळ्यांमध्ये तूच असणार आहेस, मग काय करशील. हे सगळ्यात पहिले बोलणारे माझे पणजोबा. समता सैनिक दल ह्याचं ओरिजिनल नाव म्हणजे आपण मराठीमध्ये केलं, इट वॉज सोशल इक्वालिटी आर्मी. हे पण माझ्या त्याच्यामध्ये वाटा होता. आणि जी मी माता रमाईंची साडी बनवली 39 कोटींची, त्याच्याबद्दल खूप लोकांनी मला क्रिटिसाइज केलेलं आहे की ह्या माणसानी शाळा बनवायला पाहिजे होतं, कॉलेज बनवायला पाहिजे होतं. पण खरं सांगू का, माझ्या आईची साडी कितीची घ्यायची हे मी ठरवणार, तुम्ही नाही ठरवणार. मग ती 100ची घेन, नाही तर लाखाची घेन, नाही तर करोडोची घेन. माझी अवकात होती तेवढी मी दाखवली. माता रमाई 7 दिवस आमच्या घरी ज्यावेळी त्यांना क्षयरोग झाला होता त्या आल्या होत्या. त्या माझ्या आजोबांना बोलल्या की माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. तर माझे आजोबा म्हटले की लेक आली आहे बापाकडे, कसला त्रास, आणि तुझ्यामुळे आज तो भीमराव आहे, नाही तर तू नसतीस तर तो एवढा फिरलाच नसता. आणि धारवाडमध्ये तू आपल्या मुलांसाठी, त्यांच्या शाळेसाठी, त्यांच्या पोटासाठी तू दागिने विकलेस. माता रमाई म्हणाल्या की आज मी 2च पाटल्या विकल्यात, हीच पोरं मोठे होतील ना मला हिऱ्यानी आणि सोन्यानी मडवतील. 3 पिढ्या लागल्या, मी करून दाखवलं साहेब. म्हणून जेवढं मला क्रिटिसिझम होतं आहे, आजही मी एकदम इमोशनल होऊन बोलतोय की एखाद्यावर अत्याचार झाला ना तर खूप त्रास होतो. आपल्या समाजातल्या माणसावर अत्याचार झाला, पण एखादा साहेब मोठा झाला ना तर आणखीन त्रास होतो. जो रात्रभर झोपतच नाही, हा मोठा कसा झाला, हे पण मी बघितलेलं आहे. माझ्यावर जे क्रिटिसिझम म्हणजे आजपर्यंत इथे येण्याच्या आधी मी EOWला म्हणजे तिथे हजेरी लावून आलो आहे, ती कंप्लेंट करणारा माझ्यावर माझाच माणूस. मग हा माणूस जो गळ्यामध्ये, आज मी अभिमानाने सांगतो की मी गळ्यामध्ये 1 किलोचा बुद्ध घालतो. इट्स नॉट अ फॅशन फॉर मी, नॉट ॲट ऑल. आमची एक पिढी गळ्यामध्ये मडकं घालून फिरली होती, आज बुद्ध घालून फिरतोय. आता त्याच्यावर प्रश्न की खरंच हे गोल्डचं आहे का, अशी आपल्याच लोकांची. म्हणजे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत. अरे ते गोल्डचं आहे की नाही ते महत्त्वाचं नाही, त्या सोन्यापेक्षा कितीतरी पटीने महागडा बुद्ध घालून फिरतोय ते महत्त्वाचं आहे.
अशा खूप काही गोष्टी आहेत. आणि यंग जनरेशनला किंवा सगळ्यांना मी सांगतोय, आपल्या समाजामध्ये काम करताना आपल्याच लोकांचे खूप प्रॉब्लेम येतात. सर तुम्हालाही आले असतील, काही नवीन नाही आहे, मी असंच एवढं माहीत नाही आहे पर्सनली, बट येतात. आपल्यावर खूप प्रश्न विचारले जातात. बाबासाहेबांवर झालेलं आहे ते. म्हणजे ज्यावेळी तुम्ही 22 प्रतिज्ञांचा उल्लेख केला, तर बाबासाहेबांनी लिहिलं की आम्ही ब्रह्मा विष्णू महेशला मानणार नाही, आम्ही त्या गौरी गणपतीला मानणार नाही. आणि त्यावेळी नानकचंद्र तू, सोहनलाल शास्त्री असे मोठे मोठे आपले नेते, सगळे तिकडचे विचारवंत सगळे बसले होते. आणि बाबासाहेबांनी सांगितलं की हे आपण असं ही प्रतिज्ञा घेणार आहे. लेफ्ट साईडला माझे आजोबा उभे होते, माईसाहेब होत्या तिथे. सगळ्यांनी ते वाचलं. सोहनलाल शास्त्री फ्रॉम UP बिहार साईड आणि ते पंजाब साईड, हरियाणा साईडचे ते सगळे आले होते. तर त्यांनी वाचलं, म्हटले की आता 1.5 महिन्यानंतर इलेक्शन आहे आणि हे सगळं आपण सोडलं तर आपल्याबरोबर कुठलाही समाज येणार नाही. मग चर्मकार समाज असो, मातंग समाज असो किंवा दुसरे समाज आपल्याबरोबर येणार नाहीत. तर हे आपण अशी प्रतिज्ञा नको घ्यायला. आणि मग बाबासाहेबांनी ते परत घेतली ते, आणि त्याच्यामध्ये त्यांनी खाडाखोड केली आणि पुन्हा माझ्या आजोबांना म्हटलं की आता दे. ते आम्हीच मी केलं. मी ब्रह्मा विष्णू महेशला मानणार नाही, मीच सगळं करणार नाही, मी आणि माझी बायको जातोय, तुम्ही यायचं असं तर यांना झक मारा, हा शब्द होता बाबासाहेबांचा. आणि आजही मी कुठल्या संघटनेची नावं घेत नाही आहे, घेऊ नये, कारण हा स्टेज वेगळा असल्यामुळे, आणि मी एकदम ओपनली बोलतो की बुद्ध आणि बाबासाहेबांशिवाय मी आजपर्यंत कधीही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आणि करणारही नाही. दॅट इज मी. माझ्यावर अटॅक झालेले आहेत. लोकांना वाटत असेल हा हेअरस्टाईल असेल, काहीतरी लांब केस ठेवतो, फॅशनेबल आहे. पाठवून माझी ब्रेन सर्जरी झालेली आहे, त्याचे खूप मोठे टाके आहेत, म्हणून ती हेअरस्टाईल तशी ठेवावी लागते. आय हॅव टेकन अ बुलेट हिअर इन माय चेस्ट. आणि माझे दोन्ही पाय 1.5 वर्षापर्यंत मी दोन्ही पायांनी पॅरालाइज होतो. एक हात माझा तोडला होता. म्हणजे हे सगळं करून आज मी सगळा तुमच्यासमोर तसाच आहे. तर म्हणजे इतक्या लवकर जायची इच्छा नाही आहे माझी. जे काही क्रिटिसिझम कधी अजून एक ग्रुप आलेला आहे, तो माझ्याविषयी नाही त्या गोष्टी म्हणजे पसरवण्याचं काम, मग हे असं आहे का, मग ते असं आहे का, माझे व्हॉइस रेकॉर्ड एडिट करून, म्हणजे त्यांना काय भेटतं ते माहीत नाही. पण म्हणजे कुठेतरी आपण बाबासाहेबांचं आपल्यामध्ये DNA आहे. बाबासाहेबांनी आपल्यापेक्षा कितीतरी हजारो लाखो पटीनी म्हणजे त्रास सहन केलेला आहे. आपल्याला तर अजिबात एवढी झळ लागलेली नाही आहे. आणि मी जे काही आहे, म्हणजे माझं कुठलं संघटन नाही आहे, मी कुठल्याही पॉलिटिकलमध्ये कधीच जाणार नाही, हे मी असं ठाम असं माझा निश्चय झालेला आहे. पण तरी पण आज 40 करोड माझे फॉलोवर आहेत, 40 कोटी. तर मी सोन्याचा व्यवसाय करतो. सोन्याच्या व्यवसायाला ब्रँड लागत नाही, कधीच लागत नाही. म्हणजे तुम्ही सांगणार नाही मी ह्या कंपनीतलं वापरलं गोल्ड, कारण गोल्ड असतं. तर माझा बुद्ध आणि बाबासाहेब गोल्डपेक्षा महागडा आहे. मला कधी संघटनाची गरज लागणार नाही. जिथे जाऊन जय भीम बोलेन लोक माझ्याबरोबर येतील. तर आणि तुमच्या प्रतिष्ठानामध्ये पण माझी इच्छा आहे की जो बुद्धिझमचा अभ्यास आहे, म्हणजे आय विल बी व्हेरी ऑनेस्ट, मी सगळीकडे जाऊन माझे डिबेट्स पण आहेत की आपण यंग मुलांना आजपर्यंत बुद्ध म्हणजे काय सांगू शकत नाही. म्हणजे अणूपासून ब्रह्मांडापर्यंत ज्यांनी बोध घेतला, अणूपासून ब्रह्मांडापर्यंत जो साक्षी राहिला, अणूपासून ब्रह्मांडापर्यंत जो प्रमाण ठरला, तो म्हणजे बुद्ध. आता खरं सांगू का, मी काय बोललो तर मलाच कळालं नाही, पण काहीतरी बोललो. असंच नेहमी काहीतरी होतं. आपण बोलतो वी आर सायंटिफिक, पण ॲक्च्युली बुद्धाला आपण लॅबॉरेटरीमध्ये प्रूफ करू शकतो का? इट्स व्हेरी डिफिकल्ट टू मीन्स आन्सर. बट ज्यावेळी मी बाहेर गेलो आणि ज्यावेळी बुद्धिझमचा अभ्यास झाला, मी म्हटलं यार हम लोगों को 1% भी शायद मालूम है की नाही पता नाही. विठेवर बुद्ध पाहिला तिथे अफगाणिस्तानामध्ये. मी 3 वर्ष म्हणजे शामनेर होतो, अयुथ्या मॉनेस्ट्रीचा इन थायलंड. तर विठेवर असा उभा आहे तो. तर इथे पण आपण बोलतो की जो पंढरपूरचा बुद्ध आहे तो माझा आहे,
तर ज्ञानज्योती भंतेजींना मी विचारलं, म्हटलं भंतेजी ते ठीक आहे आपला आहे, पण तो विठेवर कशाला उभा आहे? तो असा काय सगळ्याची उत्तरं आहेत. त्याचे डोळे आपण बंदच का दाखवतो त्याची उत्तरं आहेत. मग तो विठेवर का उभा आहे? तर आपल्या इथे अशी प्रश्न विचारले की लोकांना वाटतं ॲरोगंट आहे किंवा हा काहीतरी म्हणजे टाइमपास करतो. पण ही प्रश्न आहेत ना, याची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील मला. तर तो असा उभा आहे. ह्याला मोटर ऑर्गन बोलतात, कमरेच्या खाली सेन्सिटिव्ह ऑर्गन बोलतात. सगळी इंद्रिया माझ्या कंट्रोलमध्ये आहेत. माझे डोळे मोठे आहेत, मी जागरूक होऊन बघतोय. माझे कान मोठे आहेत, सगळ्यांची सुखदुःख ऐकतोय. मग विठेवर का उभा? तर बुद्धिझममध्ये दगडाची आणि विठेची फिलॉसॉफी आहे. दगड मॅनमेड नाही, त्याला मृत्यू नाही, तो अजरामर आहे. वीट मॅनमेड आहे, त्याला मृत्यू आहे. तर बुद्ध सांगतायत इंद्रिया माझ्या कंट्रोलमध्ये, जागरूक होऊन बघतोय, सगळ्यांची सुखदुःख ऐकतोय, पण मीही तुझ्यासारखाच जाणार आहे म्हणून मी विठेवर उभा आहे. हा बुद्ध. मग ज्यावेळी मी बुद्धिझमचा अर्थ समजू म्हटलं, यार हे जे यंग जनरेशन आहे, जेनझी जनरेशन आहे, त्यांना कसं सांगायचं ना, तो शांतानी झाडाखाली बसून MA झाला, PhD झाला, नेमकं त्याला काय झालं? तर इफ आय लव्ह समवन, दॅट इज ऑक्सिटॉक्सिन केमिकल इन माय बॉडी. जर एखाद्याला सिगरेट पिऊन, दारू पिऊन असं वाटतं काहीतरी एकदम छान छान वाटतं, त्याला डोपामाइन केमिकल म्हणतात. म्हणजे सकाळी बायकोबरोबर मी भांडणं करून निघतो, हाती उचलतो आणि ऑफिसला जाता जाता कळतं की नाही यार, एवढं बोलायला नव्हतं पाहिजे. मी अर्ध्या तासापूर्वी पण मीच होतो, अर्ध्या तासानंतर ही मीच आहे. आणि मुन्नाभाई MBBS या चित्रपटामध्ये ना बुद्धत्व त्यांनी एका लाईनमध्ये सांगितलं आहे. तो बोलतोय सर्किट याचा केमिकल लोचा आहे. तर हा केमिकल लोचा आणि त्याच्यामध्ये नागार्जुननी क्रोध रसायन, मेत्त रसायनांवर हे सगळं बोलून झालेलं आहे. आणि बुद्धाने त्याला कसं ट्रान्सफॉर्म करायचं, कसं न्यूट्रलाइज करायचं हे शिकवलेलं आहे. आपण बुद्धाला सायंटिफिकली सहज प्रूफ करू शकतो, जे आजपर्यंत इथे झालेलं नाही आहे. आणि हे सगळं करत असताना इकॉनॉमिक्स, म्हणजे माझ्या बापाच्या सगळ्या डिग्र्या इकॉनॉमिक्समध्ये, पण अनफॉर्च्युनेटली मला इकॉनॉमिक्स कळालेलं नाही आहे. आणि त्या इकॉनॉमिक्सवर आपल्या मुलांनी काम करावं. सर, जसं तुम्ही आज हे छोटं प्रतिष्ठान इथे अकोल्यामध्ये सुरुवात केलेलं आहे, तर मलाही माहीत आहे की आपलं लोक बोलतात की आपल्याला सिस्टममध्ये गेलं पाहिजे चेंज होण्यासाठी. पण प्रॉब्लेम काय होतं सर, सिस्टममध्ये गेल्यानंतर मग तुम्ही वंचितवाले आहात, मी RPI वाला आहे, ते BSP वाले आहेत, मग आपल्यात भांडणं, आपल्यात मारामाऱ्या. म्हणून त्या सिस्टममध्ये जाऊन एखादा मिनिस्टर, एखादा MLA बनून काही होणार नाही आहे. तुम्हाला डबल इंजिन सरकार पाहिजे, ते कुठून आणणार तुम्ही? तर त्याच्यासाठी मी नागपूरमध्ये सर एक स्वतःचं पार्लमेंट उभं करतोय. त्याला मी बुद्ध शासन, आंबेडकर्स बुद्ध शासन म्हणून नाव देतोय. आणि त्याच्यामध्ये माझी एज्युकेशन मिनिस्ट्री, फायनान्स मिनिस्ट्री सगळी असणार आहे. बाबासाहेबांचीच राज्यघटना ऑल्टर करून ऑफ द पीपल, फॉर द पीपल अँड बाय द पीपल आहे, ती ऑफ द बुद्धिस्ट, फॉर द बुद्धिस्ट अँड बाय द बुद्धिस्ट करणार आहे मी. आणि त्याच्यामध्ये रोजगारापासून, लिटरेचरपासून, जे बाबासाहेबांनी जसं कॉन्स्टिट्यूशन बनवलं, फक्त तिथे इलेक्टेड नसतील, सिलेक्टेड लोक असतील. प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये तुम्ही वोट कोणालाही द्या, माझा तुझ्याशी संबंध नाही आहे. तुझ्या घरात बुद्ध बाबासाहेब आहे तर तू माझा आहेस. ह्या तत्वावर मी काम करणार आहे. आणि ह्या 10-15 दिवसामध्ये ही सुरुवात मी खूपच लवकर करणार आहे. आणि दुसरं, 12वीपर्यंत आपल्या सगळ्या मुलांना भारतभर, आता MP मध्ये जातो, तिथे माझी खूप मोठी फॅन फॉलोईंग आहे, गुजरातमध्ये आहे, तर 12वीपर्यंत मोफत शिक्षण मी अनाऊन्स करतो आहे नेक्स्ट वीकमध्ये 12वीपर्यंत. अपार्ट फ्रॉम दॅट, मी जे अंडर वॉटर काम करतो आहे, इट इज अ पार्ट ऑफ मर्चंट नेव्ही ॲक्च्युली. तर माझी इच्छा आहे सर की जर तुम्ही मला जागा दिलीत तर माझे कोर्सेस तुमच्या अकोल्यामध्ये मी देईन. आणि प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक स्टुडंटला लोनही मी देईन. आणि प्रत्येक मुलाच्या जॉबची हमी 8 महिन्यानंतर मी देतो. तो माझ्या कंपनीमध्येच अंडर वॉटरच्या म्हणजे कामामध्ये लागेन. कारण मला जगातल्या सगळ्या समुद्रावर राज्य करायचं आहे. मला पण अछूत पुन्हा बनायचं आहे की कोई छूने की औकात नाही रखे. बस मी जास्त अजून बोलत नाही कारण वैतागाल परत कारण आपल्या इथं भाषणं. बट आपल्या यंग जनरेशननी
बाबासाहेबांना, म्हणजे बाबासाहेब म्हणजे एक डॉक्टरकडे जातो, तो सांगतो ऑइली खाऊ नको, तिखट खाऊ नको, आपण सगळं खातो आणि सांगतो हा माझा डॉक्टर आहे. आपण तसंच केलं आहे. बाबासाहेबांनी जे जे नाही करायला सांगितलं सगळं ते करतो आणि सांगतो आम्ही जय भीमवाले आहोत. हे होता कामा नये. जाता जाता एक स्टोरी मी अजून सांगतो की पठ्ठेबापूरावांकडे माझे आईकडून मावस आजोबा त्यांचं नाव मानकू अण्णा, ते महाराजाचं काम करायचे तिथे. आणि महाराजाचं काम करत असताना तो माणूस म्हणजे 98-99 वर्षाचा असताना मी त्यांना भेटायला ज्यावेळी रानामध्ये गेलो तर त्याला ते आता मोठ्याचं मटण सोडलं होतं आपण, तर फक्त बकऱ्याचं खायचं, पण एवढं खायचं की तळ दिसला नाही पाहिजे. सुनांना जमत नव्हतं. एकटाच म्हातारा राहायचा, एकटाच बनवायचा, एकटाच खायचा. एकदम उंच धिप्पाड गोरा पान म्हातारा, म्हणजे त्याची स्किन एवढी लटकत होती, म्हटलं काय त्याची बॉडी असेल. एकच घाण सवय होती, अंगावर जखमा होत्या, तो सारखा त्याला स्क्रॅच करत बसायचा, त्यातून रक्त, त्यातून पप्पास. तर मी 5वीमध्ये असताना मी गेलो आणि म्हटलं अण्णा असं का करता हो तुम्ही, ते सारखा डॉक्टरचा खर्च ह्याचा त्याचा तुम्ही करायला लावताय लोकांना. तर मग ते रोहित बोलता येतं, ते रोहित बोलायचे मला, बोले रोहित मी पठ्ठेबापूरावांकडे महाराजाचं त्यांच्या तमाशात काम करायचो आणि जसं शाहरुख खानचा फॅन, सलमान खानचा फॅन, तसा त्यांचा एक फॅन लागला पाठी. त्याचं नाव दड्या होतं. दड्या म्हणाला की महाराज, म्हणजे तो महाराजच म्हणायचा, त्याला महाराजच दिसायचा तो, म्हणजे अण्णा, की तुमच्याकडे पाहिजे ते काम करीन पण तुमच्याकडेच मला ठेवा. तो आमच्या घरी भांडी घासणं, कपडे धुणं सगळं काम करायचा. घरातलं घोडं घेऊन एक दिवस तो गेला पाण्याला. एका मराठ्याने पाहिलं आणि म्हणाला की अरे कोणाचं घोडं आहे, तर एक जण म्हटलं महाराजचं आहे. हा येडा होता, महाराजचा नाही महाराजाचं घोडं आहे. तर माझ्या अण्णांना चावडीला 7 दिवस बांधून नग्न अवस्थेमध्ये त्यांना चापकानी फोडत होते आणि गुराच्या घमेल्यामध्ये पाणी देत होते. तर ते म्हटले रोहित ह्या त्या जखमा आहेत, जर ह्या सुकल्या तर तुला काय दाखवणार. हा इतिहास मी माझ्या शरीरावर जिवंत ठेवला आहे. म्हणून त्या जखमा यंग जनरेशननीही विसरू नये, आमच्या बापदाद्यांबरोबर काय झालं आहे, आणि ते माझ्यामध्ये नेहमी राहणार आहे. म्हणून मी तसाच आहे. त्या जखमा माझ्याबरोबर माझ्या अण्णांच्या अजून तशाच आहेत. नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद साहेब. अत्यंत उच्च कोटीचे असे विचार आपण इथे व्यक्त केलेले आहेत आणि आपण जे जे काही अनुभव सांगितलेत, खरंच अंगावर काटा आणणारे अनुभव होते. आपल्या कुटुंबासोबत जे जे घडलं आहे ते, आणि आपण जे म्हणालात की मला अजून जायचं नाही आहे, शक्यच नाही साहेब. आपण बुद्धाचा आपल्याला आशीर्वाद आहे आणि कसं शक्य होईल की आपण एवढ्या लवकर तुम्ही जाणार. एवढ्या सगळ्या लोकांचे शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत, ऐतिहासिक प्रतिष्ठानच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत आणि आम्ही तुमच्या पुढील कार्याला पुन्हा शुभेच्छा देतो. आणि यानंतर सन्माननीय सुनील तायडे सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. सर्वांना जय भीम. नमो बुद्धाय. तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन. आज अचानकपणे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय प्रतिष्ठानला, जी प्रतिष्ठानची खूप दिवसापासूनची इच्छा होती ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आणि मिसाळ साहेबांची व्हिजिट आपल्या प्रतिष्ठानला झालेली आहे. त्यांचा पदस्पर्श या प्रतिष्ठानला झालेलाच आहे. परंतु त्यासोबतच सरांनी अतिशय मोजक्या आणि थोडक्यामध्ये जे काही प्रतिष्ठान कशा प्रकारे उभं राहिलेलं आहे ते सुद्धा त्यांनी या ठिकाणी विशद करण्याचा प्रयत्न केलेला आहे सरांनी. या ठिकाणी मी सांगू इच्छितो, प्राध्यापक मुकुंद भाटसाकळे सर आणि मिसाळ साहेब म्हणा की बौद्ध साहित्याच्या किंवा बौद्ध तत्त्वज्ञानाच्या अभ्यासातून माझ्या माहितीप्रमाणे की असे काही व्यक्ती समाजामध्ये असतात की ज्यांच्यामध्ये बोधिचित्ताची निर्मिती झालेली असते.
बोधिचित्ताची निर्मिती ज्यांच्यामध्ये झाली त्याची वाटचाल नक्कीच बोधिसत्वाकडे होते. हा एक जिवंत उदाहरण आपल्याला बाबासाहेबांचं या ठिकाणी आहे. अशा ह्या ध्येयानं प्रेरित झालेले आपल्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय मुकुंद भाटसाखळे सर आणि गोल्डन मॅन पिसाळ साहेब यांचे खरोखरच मी प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं या ठिकाणी मी खूप खूप पुण्यानुमोदन करतो. खूप खूप त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि त्याप्रमाणेच या प्रतिष्ठानचे सन्माननीय पदाधिकारी जे आहेत आदरणीय इंगळे सर, रमेश ताडे साहेब, वंदनाताई मॅडम, ह्या सर्वांचं आणि सर्वच आपण प्रतिष्ठानचे जुळलेले जे काही सभासद आहात, हितचिंतक आहात, सर्वांचं या ठिकाणी मी पुनश्च एकदा आभार मानतो आणि आभार प्रदर्शनाचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.